नमस्कार बालमित्रांनो. चला एक छानशी गोष्ट ऐकायची आहे सर्वांना. काळजीपूर्वक ऐका आणि ऐकलेली गोष्ट तुम्हाला नंतर सांगायची आहे. तयार आहात सर्वजण? कान खोलून ऐका. बघा, एक मोठं नगरी होती आणि त्या नगरीमध्ये एक राजा राहत होता. राजा म्हटल्यावर तुम्हाला माहित आहे, राजा आणि प्रजा. राजा म्हटलं की त्याच्या हाताखाली सरसेनापती असणार, शिपाई, सैनिक, हत्ती, घोडे आणि भलं मोठं राज्य. असा एक राजा होता आणि त्या राजाला फार गर्व होता. काय झालं, त्या राजाला फार गर्व झाला. काय झालं होता? गर्व. युद्ध करून आला की राजाला गर्व व्हायचा. माझ्यासारखा राजा नाही असं त्या राजाला नेहमी वाटायचं आणि तो काय करायचा, सगळ्यांचा अपमान करायचा, प्रत्येकाचा अपमान करायचा. म्हणजे राजाला असं वाटायचं मी राजा आहे, मी आहे तर कोणीच नाही, मी आहे तर कोणीच नाही. सगळ्यांना तुच्छ लेखायचा. तुच्छ लेखायचा म्हणजे कमी लेखायचा आणि स्वतःला जास्त श्रेष्ठ समजायचा. मग एके दिवशी काय झालं, नीट आहे का मागची मुलं. एका दिवशी काय झालं, त्या राज दरबारामध्ये एक साधू महाराज येतात आणि साधू महाराज मोठमोठ्याने हसायला लागतात. राजाला फार राग येतो. राजा अतिशय चिडतो, भयंकर चिडतो. काय मूर्ख माणूस आहे म्हणतो, दिसायला तर साधू आहे आणि मोठ्या राजदरबारात येऊन मोठमोठ्यानं हसायला लागला. हा डोक्यावर पडलाय का, असा राजाला प्रश्न पडतो आणि राजा भयंकर चिडतो. मग राजा चिडल्यानंतर त्या साधू महाराजाला म्हणतो, ए तू काय माणूस आहे का, एवढ्या मोठ्या राजदरबारामध्ये माझ्यासारख्या राजाच्या समोर तू का मूर्खासारखा हसतोयस, असं म्हणून ओरडतो. आणि तू शक्तीहीन, तुला काही अक्कल नाही, तू काही हुशार नाहीस. आणि बघ मी किती मोठा राजा आहे, मी किती हुशार आहे, मी किती चाणाक्ष आहे आणि मी किती लढाया करू शकतो आणि तू मूर्खासारखा माझ्या राजदरबारात येऊन हसत आहेस. सांग तुला काय पाहिजे, तू आज काही माग मी तुला देतो, असा राजा त्या साधू महाराजाला बोलतो. तुला धन पाहिजे, दौलत पाहिजे, पैसा पाहिजे, जमीन जुमला, सोने, जड जवाहर काय पाहिजे सांग, की मी तुला सगळं द्यायला तयार आहे, असं राजा त्या साधू महाराजाला म्हणतो. गौरव इथे. आणि मग साधू महाराज म्हणतो, अहो महाराज, तुम्ही मला काय देणार, तुमचं स्वतःच काहीच नाही. हे जे तुमचं रूप आहे, तुमचं सौंदर्य आहे, तुमचा जन्म तरी तुमच्यामुळे झालाय का, तुमचं काहीच नाही. तुमचा जन्म तुमच्या आई वडिलांमुळे झालाय आणि तुम्ही जो श्वास घेतात ती ईश्वराची कृपा आहे आणि हे राज्य तुमच्या वाढ वडिलांकडून मिळालेलं आहे. आणि जे तुम्ही धान्य भांडाराची गोष्ट करत आहात ते धान्य भांडार कोणाचं आहे, लोकांच्या रयतेच्या श्रमाचं आहे. धरणी मातेनं दिलेलं आहे धान्य. आणि जे धनाचं भांडार आहे ते कुणाचं आहे, तर या प्रजेच्या करामधून जमा झालेलं आहे. त्यामुळं विनायक, त्यामुळं तुम्ही मला काही देऊ शकत नाही, तुमच्याकडे काहीच नाही. आणि तुम्ही जो श्वास घेतात हा सुद्धा तुमचा नाही, तुम्हाला हे परमेश्वरानं दिलेलं आहे. तुमचं स्वतःचं काहीच नाही, त्याच्यामुळे तुम्ही मला काहीच देऊ शकत नाही, असं म्हणतो. आणि मग राजाला फार राग येतो. सेनापतीचे सैनिक लगेच तलवारी काढतात आणि साधू महाराजाकडे जातात. तेवढ्यात सेनापती जातो आणि त्यांना थांबवतो आणि तिथून तो जो साधू महाराज असतो तो निघून जातो. तात्पर्य काय, त्या दिवसापासून राजाला स्वतःवर जो गर्व होता, घमंड होती, ती राजाची सगळी घमंड निघून गेली. मग राजा एकदम शांत झाला. तो कोणाचाही अपमान करू शकत नव्हता. नंतर अगोदर खूप अपमान करायचा. तात्पर्य काय,
आपण कोणाला कमी लेखू नये, स्वतःला जास्त ताकदवर समजायचं नाही. व्हेरी गुड. आणखी बघा, तुम्ही गोष्ट जर काळजीपूर्वक ऐकली असेल तर तुम्हाला ही गोष्टही सांगता येते, गोष्ट लिहिता येते आणि तात्पर्य सुद्धा सांगता येते. आणखीन सांगा तात्पर्य. कधी स्वतःवर घमंड करू नये. हा, कधी स्वतःवर घमंड करू नये म्हणजे स्वतःच्या ऐश्वर्याचा माज करू नये. समजली गोष्ट? ओके, थँक्यू.